जय शिवराय, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आज आपण आलो आहे तर डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी इथे. आणि मला खूप माझ्यासाठी खूप इमोशनल मोमेंट आहे हा. कारण एकदा इंजिनिअरिंग पासआउट झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही कॉलेजमध्ये आलो आहोत. आणि तिथे आम्ही येऊन म्हणजे मी पल्लवीला, माझ्या बायकोला ते सर्व जागा दाखवल्या जिथे आम्ही बसायचो, जिथे आम्ही असाइनमेंट्स कंप्लीट करायचो वगैरे वगैरे. कारण पल्लवीचं कॉलेज समोरच होतं. न्यू डी-वाय त्याला म्हणायचो आम्ही, पद्मश्री डॉक्टर डी-वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ज्याची इस्टॅब्लिशमेंट ही 2012ची होती. आणि आमचं जे होतं त्याला ओल्ड डी-वाय म्हणतात. जे कोणी इंजिनिअरिंग पास आउट असतील डॉक्टर डी-वाय पाटील कॉलेजमधनं त्यांना माहिती असेल ओल्ड डी-वाय, न्यू डी-वाय. सो आज सुट्टी असल्यामुळे क्रिसमसची, त्याच्यामुळे काही जास्त तिथे लोकं नसल्यामुळे मग आम्ही आलो आणि भेट देण्याचा प्रयत्न केला डॉक्टर डी-वाय पाटीलला. ॲडमिनिस्ट्रेशन, कॅन्टीन वगैरे सर्व काही बंद असल्यामुळे आम्हाला काही जास्त फिरता आलं नाही. पण जर तुम्हाला वाटत असेल की डिटेलमध्ये व्हिडिओ काढला गेला पाहिजे, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सो आम्ही त्या बाबतीतही एखादा व्हिडिओ बनवू. सो असं हे कॉलेज आहे. तुम्ही समोर जे बघत आहात ते आहे आर्किटेक्चरल कॉलेज. त्यानंतर ही जी समोर तुम्ही व्हाईट कलरची बिल्डिंग बघत आहात, ही आहे न्यू डी-वाय, पद्मश्री डॉक्टर डी-वाय पाटील कॉलेज, जे माझ्या बायकोचं पल्लवीचं होतं. आणि त्याच्याच बाजूला फार्मसी कॉलेज आहे. तिथे 2 फार्मसी कॉलेज आहेत, 2 पॉलिटेक्निक कॉलेज आहेत. एक आपलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, ज्याला आपण ओल्ड डी-वाय पण म्हणतो. आणि तिथे अजून तुम्हाला आर्किटेक्चर कॉलेज व्यतिरिक्त पण अजून कॉलेज आहेत. म्हणजे एकाच कॅम्पसमध्ये जवळ-जवळ 8 ते 9 कॉलेजेस तिथे आहेत या कॅम्पसमध्ये. खूप छान कॉलेज आहे, खूप छान वातावरण असतं. जे कोणी इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेऊ इच्छित असतील, त्यांनी प्लीज हे कॉलेजला, मी रिकमेंडच करेल तुम्हाला, की खूप चांगलं कॉलेज असतं, खूप चांगले वाइब्स असतात या कॉलेजमध्ये आणि खूप मस्त मजा येते. खूप व्यवस्थिततेने गार्डन वगैरे असे सुविधा तिथे केलेली आहे. ॲडमिनिस्ट्रेशन स्टाफ पण खूप छान आहे. हे जे तुम्ही बघत आहात, हे जे आधी एक ही आहे कॅन्टीन. हे मोठं आहे. आता मोठं कॅफेटेरिया झालं आहे ॲक्चुअली. आमच्या टायमाला कॅफेटेरिया वेगळं होतं, पण आता त्यांनी खूप मोठं कॅफेटेरिया केलं. ॲट अ टाईम 600 पीपल बसू शकतील एवढं ते मोठं कॅफेटेरिया आहे. समोर जी तुम्ही बिल्डिंग बघत आहात ती आहे पॉलिटेक्निक कॉलेज येते आणि त्याच्याच बाजूला एक फार्मसी कॉलेजसुद्धा आहे. तर चला आपण पुढे जाऊया. पुढे तुम्हाला अजून मी पॉलिटेक्निक कॉलेज पण दाखवतो, ज्याला वाय-पी पाटील कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज पण म्हणतात. जे डिप्लोमा वगैरे तिथे असतात. सो तुम्ही बघू शकता की त्यांनी झाडे म्हणा, गार्डन म्हणा, व्यवस्थितपणे त्यांनी ग्रीनरी केलेली आहे. हे बघा, हे वाय-पी पाटील कॉलेज आहे पॉलिटेक्निकचं. आणि हे जे आहे हे ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग आहे, ज्याला आपण डी बिल्डिंगही म्हणतो. समोर जे तुम्ही बघू शकत आहात त्याला ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग पण म्हणतात. सो इथे आज सुट्टी असल्यामुळे क्रिसमसची, त्यामुळे इथे कोणीच जास्त नाही आहेत आणि सर्व काही बंद असल्यामुळे तिथे जास्त डिटेलमध्ये व्हिडिओ नाही बनवता आला. सो मग इथे आम्ही थांबून जरा मी ते फील केले माझे जुने दिवस, की इथे आपण बसायचो मित्रांसोबत. ते मित्र, ते मोमेंट, ते सर्व काही. समोर जे मित्रांनो तुम्ही ग्रीनरी बघत आहात ते आहे गार्डन. तिथे आम्ही असाइनमेंट कंप्लीट करायला बसायचो किंवा एखादा लेक्चर नसायचं तर तिथे आम्ही बसायचो. आणि त्याला लागूनच जे स्टेजसारखं तुम्हाला दिसलं असेल लाल पट्टीमध्ये, ते स्टेज होतं. ही झाली तुमची ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग. आणि हे जे तुम्ही समोर बघत आहात, जो मुलगा तिकडनं येत आहे, ती बिल्डिंग आहे. तिथे लायब्ररी वगैरे आहे वरती आणि तिथेच आम्ही असाइनमेंट वगैरे कंप्लीट करायला बसायचो. आणि त्याच बिल्डिंगच्या पाठीमागे आमची कॅफेटेरिया पण होती, तिथे आम्ही असाइनमेंटचे पेजेस वगैरे, स्टेशनरी स्टॉल पण होता तिथे, तर ते आम्ही घ्यायचो. ही जी बिल्डिंग तुम्ही बघत आहात, ह्या बिल्डिंगमध्ये जनरली एक्झाम सेंटर्स असायचे आमचे, इलेक्ट्रॉनिक्स वगैरे. आणि मोस्टली हे जे तुम्ही झाडं वगैरे बघतायत, मी तुम्हाला जवळून दाखवतो. ह्या बिल्डिंगच्या बाजूला ज्ञानप्रसाद हॉल म्हणून आहे, जिथे कॅम्पस सिलेक्शनचे इंटरव्ह्यूज वगैरे, गॅदरिंगच्या वेळेस काही स्पीच कॉम्पिटिशन्स वगैरे व्हायचे. आणि सर्वच वातावरण एकदम माझ्यासाठी खूप इमोशनल होतं. मी तुम्हाला कॉलेजची माहिती तर दिली. समोर कॅफेटेरिया, फार्मसी कॉलेज आणि ती जी व्हाईट बिल्डिंग आहे, ते पद्मश्री डी-वाय पाटील कॉलेज जे पल्लवीचं आहे. ती पण बघून थोडी इमोशनल झालीच होती, की तिथे आपण आयुष्याचे 4 वर्ष काढलेत. आणि आम्ही खरंच खूप इमोशनल होतो दोघंही इथे येऊन. तिथनं मग आम्ही परत पुन्हा जाण्यासाठी निघालो. हे जे तुम्ही बघताय ग्रीन ग्राउंड, तिथे समोर स्टेज आहे. गॅदरिंग वगैरे, ॲन्युअल गॅदरिंग जी असते ती तिथे परफॉर्म वगैरे करतात.
माझ्या डाव्या साईडला किंवा स्क्रीनच्या डाव्या साईडला तुम्ही बघू शकाल. तिथे तुम्हाला कॅफेटेरिया पण मिळतो, जिथे आम्ही मित्र-मैत्रिणी सर्व मजा-मस्ती करायचो. आणि मेन गेटकडे जाण्याचा हा रस्ता आहे. पण त्यांनी तिथे सध्या अलाउड नव्हतं केलं बाहेर जाण्यासाठी, तर आम्हाला परत फिरून जावं लागलं. तर मग आम्ही परत यू टर्न मारला आणि पुन्हा आम्ही दुसऱ्या रस्त्याने फिरून आलो. समोर जो रस्ता तुम्ही बघू शकत आहात, तिथे टू व्हीलर पार्किंगसुद्धा आहे. कारची पार्किंग बॅक साईडला दिलेली आहे. तर असं हे कॉलेज आहे. खूप मस्त, खूप छान असं ग्रीनरी याच्यामध्ये खूप मस्त वाटतं या कॉलेजमध्ये आल्यानंतर. समोर ही पद्मश्री डी वाय पाटील बिल्डिंग आहे, इंजिनिअरिंग कॉलेज. याच्या आतमध्ये पण खूप छान त्यांनी असं सेटअप वगैरे केलं, इंटिरियर वगैरे केलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगाल. चॅनलवर फर्स्ट टाईम आला असेल सबस्क्राईब नक्की करा. जसं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.